काय म्हणणं आहे त्यांचं, साखरेच्या किमतीत 20% कपात झाली, म्हणजे साखरची जी काही किंमत असणार आहे ती 20% आम्ही कमी केली. ठीक आहे, कमी केली. यामुळे काय झालं, खरेदीदारात 160 किमतीमध्ये 2.5 kg साखर जास्त मिळायला लागली. 2.5 kg मध्ये साखर 2.5 kg साखर जास्त मिळायला लागली. किती? 160 किमतीमध्ये. ठीक आहे, ही एक्स्ट्रा मिळायला लागली. बरोबर. आता ह्या उदाहरणात थोडंसं इमॅजिन करायचंय, थोडंसं इमॅजिनेशन नीट वाढवा. त्यांचं म्हणणं आहे 160 रुपयामध्ये, बरोबर, ओरिजिनल साखर अधिक 2.5% साखर एक्स्ट्रा मिळायला लागली. ठीक आहे, ही एक्स्ट्रा मिळाला कधी? जेव्हा 20% किंमत कमी केली. बरोबर. जर 20% किंमत कमी केली नसती तर ही एक्स्ट्रा मला मिळाली नसती, ही एक्स्ट्रा मला मिळाली नसती. कळलं का? जेव्हा 20% किंमत कमी केली नसती तर 160 मध्ये मला फक्त एवढीच साखर मिळाली असती. बरोबर, त्यावेळेस ती कमी नसती केली. माझं म्हणणं काय, आता एवढी एक्स्ट्रा कधी भेटतीये? एवढी एक्स्ट्रा कधी भेटते? 20% किंमत कमी केल्याने. म्हणजे काय, 160 रुपये ही जी किंमत आहे ही आपली किंमत कोणती आहे? 20% कमी केलेली किंमत आहे. 20% किंमत कमी केली तेव्हा एवढी एक्स्ट्रा भेटायला लागली ना, तेव्हा एवढी एक्स्ट्रा भेटायला लागली. म्हणजे ही 20% कमी किंमत केली. बघा, एकूण किंमत 100% असते, एकूण आपली किंमत 100% असते. 20% किंमत कमी करा म्हणजे किती? 80% किंमत उरली. ही जी किंमत आहे ही माझ्या आता 80%च आहे. कळलं? 20% कमी म्हणा किंवा फक्त 80% म्हणायचा अर्थ एकच होतो ना. तर आधी जी किंमत होती 20% कमी केली म्हणजे 80% किंमत लावली ना. म्हणजे ही 160 रुपये जी किंमत होती, बघा समचलनचा वापर बघा आता, 160 रुपये जी किंमत होती ही माझी फक्त 80%च किंमत होती. ही माझी 80%च किंमत होती. ओरिजिनल किंमत काय होती? ही 20% कमी केलेली किंमत होती. ओरिजिनल किंमत किती? 100% होती माझी. ती 100% किंमत ओळखा. ही किंमत मला सांगा काय असते. बघा, 8 दुने 16, 10 दुने 20. ओरिजिनल किंमत किती आली? 200 रुपये. आता तुम्ही म्हणणार ह्या ठिकाणी काय केलं, तर ह्या ठिकाणी समचलनचा वापर केला. तुम्हाला बोललो ना 80% उदाहरणं समचलनने सुटतात. बघा, 8 दुने 16 यांच्यात काय संबंध होता? 8 दुने 16, 10 दुने 20, 200 उत्तर आलं. कळलं? म्हणजे काय, ओरिजिनल किंमत 200 होती, 20% कमी केली म्हणजे 160 रुपये केली. 100% वरून 80% केली ना, 20% कमी केली म्हणजे 160 केली. जी तुम्हाला 200 रुपयात जेवढी साखर भेटणार होती ती आता 160 रुपयातच भेटतीये. कळलं? 200 रुपयात जेवढी साखर भेटणार होती ती आता 160 रुपयातच भेटतीये. आणि किती झाली ती? म्हणजे काय, 2.5% एक्स्ट्रा भेटायला, 2.5 किलो एक्स्ट्रा भेटायला लागली. ती कशामुळे एक्स्ट्रा, कोणत्या गॅपमध्ये एक्स्ट्रा भेटली? ह्या 160 रुपये आणि 200 रुपयाचा फरक किती आहे? ह्या 40 रुपयांचा. कळला? ह्या 40 रुपये कमी झाल्यामुळं 2.5% 2.5 किलो एक्स्ट्रा भेटायला लागली. किती? ह्या 40 रुपयांमध्ये. म्हणजे आधी जी मूळ किंमत होती, आधीच्या मूळ किमतीत काय होतं? ह्या 40 रुपयात मला 2.5 किलो मला साखर मिळत होती मूळ किमतीनुसार. 200 रुपयात ओरिजिनल किंमत कमी केली, 40 रुपयाने 160 झाली. हे 40 रुपये कमी केल्यामुळं 2.5 किलोग्राम एक्स्ट्रा भेटतीये ह्या 40 रुपयामुळं. हे कळालं पाहिजे की 40 रुपयात मला किती भेटती? 2.5 किलोग्राम भेटती. आधी 2.5 किलोग्राम भेटत होती, ते 40 कमी केले, हे 2.5 किलोग्राम एक्स्ट्रा भेटायला लागले. असाच अर्थ झाला. तर काय, प्रति केमीची मूळ किंमत काय? आधी 40 रुपयात 2.5 किलोग्राम भेटत होती, तर 1 किलोग्राम कितीला, असा यांचा प्रश्न आहे. 40 किलोग्रामला 2.5 किलो होती. 1 किलोग्राम साठी याला भागाकार करा. काय उत्तर येईल? चेक करा. पॉईंट इकडे गेल्यावर काय होईल? तो 400 भागिले 25 होईल. 25 ने भाग द्या. 25 एके 25, 25 एके 25. किती उरले? आय थिंक 15 उरले. 25 सक 150, 25 सक 150. म्हणजे काय, आधी 16 रुपये किलोनी साखर विकली जात होती. आधी मूळ किंमत 16 रुपये किलोनी साखर विकायची तुमची, 16 रुपयांनी साखर विकली जायची. ती नंतर कमी केली, 12 रुपये काय केले असेल ती केली असेल. कळालं प्रत्येकाला? तर एवढंच ध्यानात ठेवायचं होतं की जी 160 रुपयांमध्ये जी विकल्या गेली ती आता किंमत कमी केली होती ना. 160 ही किंमत माझी आता 80%च आहे. तर रिअल किंमत म्हणजे मूळ किंमत होती काय, 100% किंमत काय होती ती आपण काढून घेतली, ही 200 रुपये. तुम्हाला हे समजलं पाहिजे, 200 रुपयाची किंमत 160 झाली म्हणजे 40 रुपये कमी झाले. ह्या कमी झालेल्या किमतीमध्ये 2.5 किलोग्राम मला साखर एक्स्ट्रा भेटते. या 40 रुपयाची एवढी किंमत होती. मग जर 2.5 ग्राम, जर का 2.5 किलोग्राम, बघा 40 रुपयामध्ये जर का 2.5 किलोग्राम जर का साखर भेटते, तर 1 किलोग्राम, बघा केजीच्या खाली केजी, समचलनचा रूल आहे, केजी खाली केजी, रुपये खाली रुपये. तर 2.5 किलोग्रामला 40 रुपये होते, तर 1 किलोग्रामला किती रुपये होते? तिरका गुणाकार 40 गुणिले 1 भागिले 2.5, म्हणजे 40 भागिले 2.5 केलं. कळालं प्रत्येकाला? तर हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय. आणि अजून सांगतो, असे प्रश्न आहे ना, जेव्हा नवीन प्रश्न येतात ना, पेपरला कोणाचे डोके चालत नाही.
आता आपण बी ह्या फेजमधून गेलो म्हणून तुम्हाला सांगतो. पेपरला एखादं नवं उदाहरण आलं ना